निजामाच्या राजवटीत होता। भारतीय स्वातंत्र्याच्या 1 वर्ष 1 महिना आणि 1 दिवसानंतर मराठवाडा हैदराबाद संस्थानाच्या निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला, स्वतंत्र झाला। मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये अनेक जणांनी आपलं बलिदान दिलंय। आज संपूर्ण मराठवाड्यामध्ये मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात येतो। सकाळी 9 वाजता छत्रपती संभाजीनगर शहरातील सिद्धार्थनगर उद्यानामध्ये मुख्य ध्वजारोहण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार आहे। या प्रसंगी मुख्यमंत्री स्तुती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करतील। आज मुख्यमंत्री काय घोषणा करतात किंवा आपली काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। विशेष म्हणजे 2 वर्षांपूर्वी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्तानं मंत्रिमंडळाची बैठक झाली होती आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठवाड्यासाठी वेगवेगळ्या योजना आणि निधीची तरतूद करण्यात आली होती। तर त्यापैकी बऱ्याच योजना अजूनही सुरू झालेल्या नाहीत। सोबतच गेल्या आठवड्याभरापासून मराठवाड्यात सगळीकडे पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय। त्यात ओला दुष्काळाची मागणी केली जाते, त्यावरही मुख्यमंत्री काय घोषणा करतात हे पाहावं लागेल। स्वातंत्र्य सैनिक श्री कारभारी शिवराम सानप हे रत्ना स्मारकाला तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त अजित पवारांनी अभिवादन केलंय। बीडमध्ये पालकमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केलंय। हुतात्म्यांना अजित पवारांनी आदरांजली वाहिली आहे। तर शहीदांच्या कुटुंबियांची अजित पवार भेट देखील घेणार आहेत। धनंजय मुंडे देखील आपल्याला इथे दिसून येतात आणि अजित पवारांनी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्तानं अभिवादन केलेलं आहे। बीडमध्ये पालकमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केलंय आणि शहीदांच्या कुटुंबियांची अजित पवार आज भेट घेणार आहेत। हुतात्म्यांना अजित पवारांनी आदरांजली वाहिली आहे। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साधारण वर्षभरानंतर मराठवाडा हा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला, स्वतंत्र झाला आणि त्यासाठी एक मोठा लढा उभारावा लागलेला होता आणि त्याच दिवसाची आठवण म्हणून, त्या शहीदांना अभिवादन म्हणून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो। आणि यानंतर पंतप्रधान नरेंद्र